देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 3,395 वरती गेली आहे, तर गेल्या 24 तासात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या 467 वरती पोहोचली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. जून महिन्यात देशातील छोटी मोठी रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाबा चालकांना दिलासा मिळणार आहे, कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 24 रुपयांनी कमी केले. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेची भाडेवाढ आजपासून लागू होते. नवीन दर रचनेनुसार 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत दैनंदिन पास 40 ऐवजी 70 रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत 120 ऐवजी 150 रुपयांना, तर मासिक पास 900 ऐवजी 1,500 रुपयांना झालाय. त्यामुळे आजपासून पीएमपी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पावसाळ्यातील 2 महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंदीला सोमवारपासून सुरुवात होते. या संदर्भात शासनानं आदेश जारी केले. त्यानुसार 2 जून ते 31 जुलै अशा 61 दिवसांच्या कालावधीसाठी ही बंदी लागू राहील. या कालावधीत मासळीच्या प्रजननासाठी आवश्यक असल्यामुळे ही बंदी घातली जाते. त्यामुळे ताजी मासळी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणापूर्वी म्हणजेच ऑगस्टपर्यंत नव्या घरांच्या चाव्या दिल्या जातील. तसंच नव्या घरामध्ये पाईप, गॅस आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असं आश्वासन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिले. मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्टेशन जवळच्या उड्डाणपुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले. वाहतूक पोलिसांसोबत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल हा वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती पालिकेने दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ॲपचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी महामंडळाला लागलेलं शिफारशींचं दुष्टचक्र दूर होणार आहे. एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत मिळणार आहे. याबाबतची एसटीचेही फ्लेक्सीफेअर योजनेचा एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभारंभ होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होणार आहे. यापूर्वी दिवसातून 220 विमानांची ये-जा होत होती. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलानं आणखी 15 उड्डाणांना मंजुरी दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली. या अंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट हे ॲप विकसित करण्यात आलं असून नागरिकांना या ॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेल्वे गाड्यांपैकी एक असलेली डेक्कन क्वीन आज 96व्या वर्षात पदार्पण करते. 1930 सालापासून मुंबई पुणे दरम्यान सुरू झालेल्या या ट्रेननं 95 वर्षांचा इतिहास पूर्ण केलाय. एकाच संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर अशा संस्थेमधील इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी इनहाऊस कोट्यातनं 10% जागा उपलब्ध असतील, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. अखेर निर्णय मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळालाय. सोलापुरातील झडपी शाळेत मुलांना प्रवेश दिल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय जवळा ग्रामपंचायतीने घेतला. शाळेची पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडू नये म्हणून सरपंचांनी पुढाकार घेऊन हा अभिनव निर्णय घेतलाय. भाजपनं राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावं अखेर जाहीर केली आहेत. अंतर्गत मतभेद आणि स्थानिक वाद मिटवल्यानंतर भाजपनं ही नावं जाहीर केली. भाजपनं 2 आठवड्यांपूर्वी 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. मात्र उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी रखडली होती. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केला. मी गद्दारांना पाडेन असं आव्हान घेऊन संजय राऊत हे विधानसभेच्या वेळी जळगावात आले होते. मात्र जळगावात त्यांना उमेदवारच सापडले नाहीत. जे सापडले त्यात त्यांची बोनी काही झाली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा महारथी काय करणार असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला. तर राऊतांच्या आजूबाजूला असलेले सुद्धा उबाठात नाराज आहेत, असंही पाटील म्हणाले. अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाची भाजपसोबत युती असणार आहे, अशी घोषणा रवी राणा यांनी केली. तर भाजप आमचा मोठा भाऊ आहे. अमरावती महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकून भाजपचा महापौर बसवू असा निर्धार रवी राणांनी केला. चेंबूरमधील आरसीएफ पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळानं लायबेरिया देशातल्या प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यात आली.
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट बघावी लागण्याची चिन्ह आहेत. मुंबईत यंदा मे महिन्यात पावसानं विक्रमी हजेरी लावली असून 1 ते 31 मे दरम्यान 881.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 107 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असून त्यामुळे जूनपूर्वीचा मुसळधार पाऊस मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला. मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं. मात्र मागच्या 2 दिवसात पावसानं उसंत घेतल्यामुळे पुन्हा उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले. 1 जून 2024 पासून सुरू झालेल्या कोयना धरणाचं तांत्रिक जलवर्ष संपलेलं आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचा 12 महिन्यांचा तांत्रिक जलवर्षाचा कालावधी संपल्यानंतर धरणात 23.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 186.99 टीएमसी पाण्याची आवक झाली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4ही धरणांमध्ये मागील 18 दिवसात धरणातून सुमारे 1.5 टीएमसी पाण्याची घट झाली. मागील 20 दिवसात धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. कोल्हापुरात 4 दिवसांपासून पावसानं पूर्ण उघडीप घेतली आहे. पाऊस थांबताच झपाट्यानं वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होतेय. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, बाचणी हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. जळगाव जिल्ह्यातील चौडा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तिळाच्या शेतीला बसला. पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे सुकवण्यासाठी ठेवलेले तीळ काळे पडतायत. त्यामुळे तिळाच्या उत्पादनात घट होणार आहे. मुळशी तालुक्याच्या कोळवण खोऱ्यात कोळवण वाळणेला जोडणाऱ्या पुलाच्या खांबाचे दगड निखळलेत. पुलाला असलेले सर्व खांब निखळलेत. या खांबावरती झाडं झुडपं वाढली आहेत. स्लॅबही कमकुवत झालाय. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जाते. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. तसा जीआर सरकारनं आठवड्याभरापूर्वी काढला. मात्र अद्यापही टोलनाक्यावरती इलेक्ट्रिक वाहनांकडून टोलवसुली सुरू केली जाते. या टोलवसुली केली जाते. खालापूर टोलनाक्यावरील वसुलीचा हा व्हिडिओ हायकोर्टातील वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी शेअर केला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 5,000 क्विंटलची आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, पुणे बाजारात सर्वाधिक आवक झाली. गव्हाला 2 बाजार समित्या वगळता कमीत कमी 2200 रुपयांपासून ते 3400 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आलंय. दरम्यान ही आत्महत्या नसून घातपात आहे असा दावा सुनीता देशमुख यांनी केलाय. या संदर्भात पोलीस अधीक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. टोरेस गैरव्यवहारामध्ये राज्यातील 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक करून 177 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी यासाठी 4 कोटी 35 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचं ईडीच्या तपासात उघड झालंय. या प्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. शिक्षक मोहन आघाव यांनी कासले विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कासलेंनी सोशल मीडियावरून लोकप्रतिनिधींबाबत अश्लील वक्तव्य केली होती. नांदेड शहरातील एका स्पा सेंटरमधनं 6 तरुणी आणि 4 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नांदेड पोलिसांनी कारवाई केली. या स्पा सेंटरमध्ये अवैध काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. त्याप्रमाणे एक बैलजोडी पालखी रथाला कर्नाटकातनं तर चौघडा गाडीसाठी एक बैलजोडी महाराष्ट्रातनं विकत घेण्यात आली आहे. निलेश चव्हाणच्या घरातील तिजोरी पंचांच्या समोर उघडण्यात आली. निलेशनं आपल्या तिजोरीमध्ये वैष्णवीची सासू आणि नंडेचे मोबाईल लपवून ठेवले होते. हे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले. निलेश चव्हाणच्या घरातून पुरावे पोलीस घेऊन जाताना तिजोरी उघडणाऱ्या पंचाला वाहनातनं घेऊन जाण्यास पोलीस विसरले. त्यामुळे पंचाची मोठी पंचायत झाली. पंच माध्यमांच्या गरड्यात सापडला आणि माध्यमांकडनं काय पुरावे सापडले म्हणून पंचावरती प्रश्नांचा भडीमार केला गेला. हावरट हगवणेंचा आणखी एक कारनामा समोर आलाय. लालचीपणाची हद्दच हगवणे कुटुंबियांनी पार केली. वैष्णवीच्या घरच्या रुखवताची ऑर्डर देण्यासाठी गेले असताना सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणेंनी ती ऑर्डर सुपेकरांच्या पत्नीला देण्यास भाग पाडलं आणि 50,000 रुपये रोख आणि 1 लाखांचा चेक घेतला. याची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे.
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेची पोलीस कोठडी 3 दिवसांनी वाढवून घेण्यात आली. त्यामुळे निलेश चव्हाण आणि हगवणे पितापुत्राची समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे. समोरासमोर बसून चौकशी करण्यासाठीच ही कोठडी वाढवून घेण्यात आली. पुण्यामध्ये भावे हायस्कूल जवळ एका कारनं एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना धडक दिली. अपघातातील सर्व जखमी विद्यार्थ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू असून मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपाडा एटीएस मुख्यालयात रवी वर्माची 2 तास चौकशी झाली. रवी वर्मा भारताच्या संवेदनशील क्षेत्रातली माहिती पाकिस्तानला पुरवत होता. नेव्हल डॉकमध्ये मोबाईल नेण्याची परवानगी असल्याचा फायदा घेत प्रीती जयस्वाल या पाकिस्तानी तरुणीला रवी वर्मा माहिती पाठवत होता. यवतमाळमधून बिजनोई गँगच्या एका सदस्याला अटक करण्यात आली. भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात हत्या करून 2023 पासून भूपेंद्र सिंग फरार होता. साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रक्कम चोरल्याचं उघडकीस आलं. बाळासाहेब गोंदकर असं त्या कर्मचाऱ्याचं नाव असून कर्मचाऱ्यावरती बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष निवडीवरनं बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड केल्यामुळे भाजप आमदार सुरेश धस नाराज असून जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सुरेश धस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळते. राज्यातील जेलमधील कैद्यांना पुरवला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय. जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांचा या घोटाळ्यामध्ये समावेश असून या विरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं. अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे यांना अजित पवार यांच्यासोबत येण्याची खुली ऑफर दिली. मात्र त्याआधी खडसेंनी एकदा अजित पवारांसोबत बोलून घ्यावं असं म्हणत मिटकरींनी मिश्किल टिप्पणी केली. राज्यातील कारागृह खरेदीमध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केला. तर हे आरोप फेटाळून सर्व चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं साई मार्केटिंग कंपनीचे संचालक सुनील झवर यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांच्या हिंदी भाषेबद्दलच्या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकारी मंत्र्यांची पाठराखण केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे. मराठीचा अवमान करण्याचा कोणाचाही हेतू नव्हता असा खुलासा शंभूराज देसाईंनी केला. लातूरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी धाराशिव जिल्ह्यातील माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांची निवड झाली आहे. तर लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर यांची निवड झाली आहे. नांदेड जिल्हा भाजपच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या. जुन्या जिल्हाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली. नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख तर नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतुक हंबर्डे यांची निवड झाली आहे. दोन्ही जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कराड इथे डॉक्टर सुरेश भोसले यांचा सत्कार सोहळ्याला जयंत पाटलांनी हजेरी लावली. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. साधू महंतांच्या उपस्थितीत नाशिकच्या गोदा घाटावरती गोदावरी नदीची आरती करण्यात आली. उद्या होणाऱ्या कुंभमेळा बैठकीला वैष्णव आखाड्याचे महंत आले. या साधू संतांच्या उपस्थितीत गोदा आरती पार पडली.